नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून इन केलंय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. आता ऐकूयात शब्दांचे धनी शांताराम नांदगावकर हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि हक्काच्या व्यासपीठावर अर्थात हिंदवी रेडिओ 89.6 वर आपण ऐकत आहोत स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम. श्रोते हो, शांताराम या नावातच जादू आहे, नाही? कारण चित्रपटसृष्टीतील शांताराम या नावाला एक वलय आहे. एक आहेत शांताराम वणकुद्रे, अर्थात जगप्रसिद्ध असणारे निर्माता दिग्दर्शक व्ही शांताराम, आणि दुसरे ज्यांनी आपल्या शब्दांनी मराठी माणसावर मोहिनी घातली असे दिग्गज कवी आणि गीतकार शांताराम नांदगावकर, अर्थात एन शांताराम. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांचं 11 जुलै 2009 रोजी दुःखद निधन झालं आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तच आजचा आपला हा विशेष कार्यक्रम. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची खरी ओळख एक गीतकार म्हणून. जेव्हा आपण त्यांनी लिहिलेली मराठी चित्रपटातली गाणी ऐकू तेव्हा आपल्याला नक्कीच त्यांचं शब्दांवरची हुकूमत ही आपल्या लक्षात येऊ शकेल. ही गाणी आपण बऱ्याच वेळेला ऐकलेली असतील, जसं की प्रथम तुला वंदितो, ही नव्हे चांदणी, बापाची आर्त हाक असणारं दाटून कंठ येतो, किंवा प्रेमगीत हृदयी वसंत फुलताना, यासारखी सतत ओठावर खेळणारी गाणी देऊन रसिकांना आनंदित करणारे गीतकार म्हणून ज्येष्ठ कवी गीतकार शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज, सोप्या आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर, शब्दांचे धनी शांताराम नांदगावकर. स्वप्न वेडा तू धार आसवांची, तुझ ओढता पण्याची, हृदयास जाळण्याची. मी नयन स्वप्न वेडा. गंधरेखा तुझला किती कथाव्या, ना बोलता कहाण्या तुझशी किती वदाव्या. नजरेत अक्षरांच्या पुष्पांजली वहाव्या. माधुर्य मागतो मी तुझास संपण्याची. मी नयन स्वप्न वेडा. शब्दातुनी तुझ्या नाकार सर्व गाजे, जगणे ही भासते आता अयोग्य ओझे. वैराण भावनांचे आकाश आज माझे. पाऊल वाट तवती शिशिरातल्या जिण्याची. मी नयन स्वप्न वेडा.
तव कोवळ्या मनाला का अर्थ ना कळावा, अजूनी तुला कसाना स्वरार्था कळावा. मी छेडतात राणा का सूरही धरावा, वीणेत ओढ लागे का आज भैरवीची, मी नयन स्वप्न वेडा. नांदगावकर हे मूळचे कोकणातील कणकवली जवळच्या नांदगावचे. नांदगावला त्यांचा जन्म झाला, परंतु ते लहान असतानाच त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं आणि त्यामुळं नांदगावकरांचं शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झालं. श्रोते हो, अष्टविनायक, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवा बनवी, पैजेचा विडा अशा अत्यंत गाजलेल्या मराठी तसंच काही हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं होतं. त्यांना शीघ्र कवी म्हणूनही ओळखलं जायचं. श्रोत्यांच्या ओठावर सहज खेळतील अशा सहज सुंदर काव्यरचना हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. चित्रपट गीताबरोबरच बालगीतं, भावगीतं, लोकगीतं आणि भक्तिगीतं देखील त्यांनी लिहिली. बालगीतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ससा तो ससा कापूस जसा हे बालगीत आजही मुलांना वेड लावते. आपल्या शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती.
श्रोते हो, दुर्दैवानं त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळं अनेक वेळेला चित्रपटातील फालतू सिच्युएशनसाठी सुद्धा गाणी लिहिण्याचं व्यावसायिक काम त्यांना करावं लागलं. तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आपल्याला आणून दिला. शांताराम नांदगावकर यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला तेव्हा चित्रपटसृष्टीत ग. दी. माडगूळकर, सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणं ऐन भरात होती. पण त्यानंतरच्या 15 वर्षात सर्व काही बदललं. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीताच्या प्रांतात मुसाफिरी केली. राम प्रहरी, राम गाथा यासारखं त्यांचं भक्तिगीत पूर्वसुरींशी आणि मराठी भक्तिगीतांच्या सुरेल परंपरेशी नातं सांगणारं होतं. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती. अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिलं जात होतं. हा वर्ग म्हणजे पांढरपेशा मध्यम वर्ग. हा मध्यम वर्ग जसा विस्तारला तसं मराठीतील गीत संगीत चित्रपट नाटक या सगळ्याचाच बाज बदलला. 1980 नंतरची जवळपास 2 दशकं मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता आणि शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. पण 1979 साली अष्टविनायक हा चित्रपट आला आणि या चित्रपटातील गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं अतिशय प्रसिद्ध झाले. नांदगावकर यांनी चित्रपटाव्यतिरिक्त जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ सजल नयन नितधार बरसती, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, अशी गाणी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. बेधुंद आज आसमंत सारा, गुंजात गात मंद धुंद वारा, दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहा परी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. लाजेत आजही फुले नहाती, झाली अनाज प्रीत गीत गाती, तू ये निशा अशी करी पुकारा, दे ये प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना, ला 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 ला, जवळ घेना. श्रोते हो, 1995-96च्या सुमारास तू सुख करता चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार होते शांताराम नांदगावकर आणि ते
त्या पार्टीला आपल्या सुनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडं ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. बहुधा त्या चित्रपटात तिनं एखादं गाणं गायलं होतं. नांदगावकर या पत्रपरिषदेत बसलेले असतानाच कुणीतरी त्यांना विचारलं, नांदगावकर, तुमचा चष्मा डोळ्यावर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो, असं का? नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, त्याचं काय आहे, मी आहे कवी आणि कवी नेहमी डोक्यानं जगाकडे पाहतो. त्यामुळं मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यावर सरकवतो आणि एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो. श्रोते हो, गमती जमतीत ते एक फार मोठं सत्य सांगून गेले होते. अष्टविनायक या चित्रपटानंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी ही नांदगावकर यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुणसोबत त्यांची वेवलेंग्थ चांगलीच जुळली. परंतु धूम धडाका, नवरी मिळे नवऱ्याला नंतर सचिन, महेश, अशोक, लक्षा यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटात नांदगावकरांनी बऱ्यापैकी गाणी लिहिली. असाच आणखीन एक किस्सा आहे त्यांचा, गंमत जम्मत या चित्रपटाचा. या चित्रपटासाठी किशोर कुमार यांना मराठी गाणं द्यायचं ठरलं. तेव्हा मराठीतल्या ळ चा उच्चार करता येत नाही आणि च चा उच्चार आपण च असा हिंदी पद्धतीनं करतो, असं कारण सांगून किशोर कुमार गाण्यासाठी राजी होत नव्हते. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग अशी सोपी शब्दरचना, ज्याच्यामध्ये ळ किंवा च चा संबंध येणारच नाही, अशा पद्धतीनं केली आणि किशोर कुमार यांनी ते गाणं स्वीकारलं आणि ते गाणं गाऊन अक्षरशः धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. परंतु याच बरोबरीनं नांदगावकर यांना बऱ्याचदा 2 रुपये दे मला, खर्चाला पान सुपारीला असे शब्दाला शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी ही देखील स्वीकारावी लागली. अश्विनी ये ना ये ना, प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, ये ना प्रिये तू ये ना प्रिये, मी तेरा प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरा सा नशीला, मी तेरा प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरा सा नशीला. शरण आले राया तुला रे, विसर झाले गेले सटारे, शरण आले राया तुला रे. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, ये ना प्रिये तू ये ना प्रिये. मंद धुंद ही गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा, हाट हाट साच हाती हवा, ला 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 ला, झोंबतो तनु सहागारवा, तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी, फुलं तुनी उमलती जशी गोड गाणी, तू ये ना तू ये ना, हे जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, ये ना प्रिये तू ये ना प्रिये.
ये अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतीच्या नावनी स्वप्न आज जागले लोचनी ला 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 अंग अंग मोहरेला जनी जाऊ नको दूर आता मन फुलवुनी तूच माझा राजा आणि मीच तुझी राणी तू ये ना तू ये ना तू ये 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 उगाच संशयात मी बुडाले रे तुला छळून मी जळून गेले रे ये साजना तू ये साजना विसर झाले गेले सठारे शरण आले राया तुला रे विसर झाले गेले सठारे शरण आले राया तुला रे प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये ये साजना तू ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये श्रोते हो, असं म्हणतात की प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वतःला कधी अशा चौकटीमध्ये बंदिस्त केलंच नाही. त्यामुळं एका बाजूला दलितांचा राजा भीमराव माझा त्यानं माणसाला माणुसकी दावली अशी गाणी लिहिताना दुसरीकडं सुनील गावस्कर या महान क्रिकेटपटूच्या खासगी अल्बमसाठी त्यांनी गाणी लिहिली, ज्यामध्ये हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला असं खेळाचं तत्वज्ञान सांगून, तसंच क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हणलेलं या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला हे गीतही नांदगावकरांचंच. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, काळ करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी हवताली तव जेल ग्यावया जो तो फासे टाकी, हवताली तव झेल ग्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.
पातळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले. उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी, नाचणारी. अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात. अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात. जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते. शेंड्यावरती, खांद्यावरती, फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही. असा येथल्या दरबारातील न्याय सदा आंधळा. असा येथल्या दरबारातील न्याय सदा आंधळा. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ऐकत असता जय घोषाचे नारे. तू ऐकत असता जय घोषाचे नारे. या कालगतीचे नकोस विसरू वारे. या कालगतीचे नकोस विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. नांदगावकरांनी एक अप्रतिम मराठी गीत जे लिहिलं ते आपल्याला प्रेमाच्या भावविश्वात घेऊन जातं. आणि ते म्हणजे रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. बनात येना जवळ घेना. चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना. प्रीतीत येना जवळ घेना. काय सुंदर गीत आहे ना. कित्येक वर्ष झाली तरी मराठी माणूस या गीताला कंटाळणार नाही. अशा प्रकारचं चिरतरुण गीत हे नांदगावकरांनी लिहिलेलं होतं. तसंच नांदगावकरांनी लिहिलेलं प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. विघ्न विनाशक गुणीजन पालक दुरित तिमिर हारका. सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया. यासारखं गीत म्हणजे भक्तिरसात चिंब भिजवणारं. या पद्धतीनं गीत प्रेममय असो किंवा भक्तिमय त्याचे शब्द मनावर जादू करतात. आणि हे जादूगार म्हणजे गीतकार शांताराम नांदगावकर. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणजन पालक.
विघ्न विनाशक गुणजन पालक दुरित तिमिर हारका दुरित तिमिर हारका सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझ्या सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तुझ अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वचला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे आभव सिंधुतराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता सिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो. नांदगावकरांनी जेवढ्या आत्मीयतेनं गाणी लिहिली तेवढेच ते रसिकांच्या मनावर घर करून राहिले. त्यांनी निर्माण केलेलं मराठमोळं साहित्य
काव्य, गाणी ही सतत रसिकांच्या कानात रुंजी घालत राहतात. आणखीन एक वैशिष्ट्य नांदगावकरांचं सांगायचं म्हणजे त्यांनी लिहिलेलं अतिशय वेगळ्या पद्धतीचं लोकगीतावर आधारित असणारं बिलनची नागिन निघाली हे उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं गाणं श्रोतेहो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अगदी घराघरात पोचलं. एवढंच नव्हे तर गावच्या लग्नाच्या वराडामध्ये बेंजोच्या ठेक्यावर देखील हे गाणं आजही निनादतं. या गाण्याच्या कॅसेट्सचा खप अफाट होता आणि व्हीनस या म्युझिक कंपनीनं या गाण्याची कॅसेट फक्त 31 रुपयाला विक्री केलेली होती त्या काळात. श्रोतेहो, संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या तूच माझी मैना या लोकनाट्याला त्यांनी निर्माण केलेल्या चाली मिळाल्या आणि त्या चालींवर आधारित नांदगावकरांनी अवघ्या अर्ध्या तासात गीतलेखन पूर्ण केलं. इतकी झपाटलेली गतिमान त्यांची लेखणी होती की जणू शब्द स्वतःहून त्यांच्या लेखणीतून वाहत होते. म्हणूनच म्हणतात शांताराम नांदगावकर हे असे शब्द साधक होते ज्यांनी गाण्याच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला. मग ती भक्तिगीतं असोत, लावणी असो, लोकगीत, बालगीत आणि अगदी क्रिकेटसारख्या अनोख्या विषयाला देखील त्यांनी गवसणी घातली. श्रोतेहो, त्यांनी लिहिलेलं क्रिकेटमधलं गाणं या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला या ओळींमधून त्यांनी यष्टी, झेल, फटके आणि क्रिकेटच्या मैदानातील थरारक वातावरण अत्यंत रेखीव शब्दात उभं केलं. याचबरोबर त्यांनी लिहिलेलं आणखीन एक बालगीत म्हणजे 2 बोक्यांनी आणला हो चोरून लोण्याचा गोळा. या गीतातून 2 बोक्यांचं मजेशीर भांडण त्यांनी काव्यात्मक स्वरूपात गुंफलं. यात त्यांची साहित्य प्रगल्भता जाणवते. आणखीन एक नांदगावकरांच्या कल्पकतेचं उदाहरण म्हणजे अशी ही बनवा बनवी या गाजलेल्या चित्रपटातलं हृदयी वसंत फुलताना हे गाणं. अरुण पौडवाल यांनी हे गाणं एका गायिकेकडून आणि 3 वेगवेगळ्या गायकांकडून रेकॉर्ड करून त्यात एक वेगळीच रंगत आणली.
पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय अवधी अवनी सजली थंड मोहरली पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय अवधी अवनी सजली थंड मोहरली उसळून यवनाचे या नयनात रंग यावे सौख्यात प्रेम बंधाचा हळवे तरंग बहराचे तो अंतरी फुलावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मधुरा प्रीतीचा गंध हा वेग मधुवंती हय हय रंग तू सोड रे छंद हा तोन माझ्यासाठी मधुरा प्रीतीचा गंध हा वेग मधुवंती हय हय रंग तू सोड रे छंद हा तोन माझ्यासाठी हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा हे तीर छान नयनाचे देती आम्हा दिलासा जखमात मदन बाणांच्या मन दरवळून जावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे श्रोते हो, एका मुलाखतीमध्ये शांताराम नांदगावकर यांनी त्यांच्या पहिल्या कवितेच्या आठवणी जाग्या केल्या. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मी इयत्ता 10वीत असताना पहिली कविता लिहिली. दररोज देवासमोर दिवा लावून अभ्यास सुरू करायचो. त्या दिव्याच्या लाजाळू पण तेजस्वी ज्योतीकडे पाहताना माझं मन हरवत असे. पण एक गोष्ट खटकत होती त्यांना. क्षमा जले परवाने आये अशी ओळ वारंवार ऐकू यायची. मग कुठे शायरीत, कुठे चित्रपटात. पण मला ते वर्णन पटायचं नाही. वाटायचं हे असं का? पतंगाचा मृत्यू गौरवानं का मांडायचा? हे काही मनास भिडत नव्हतं. एकदा शाळेतल्या मित्रांबरोबर नांदगावकर एका मराठी चित्रपट पाहायला गेले. शाहिराच्या जीवनावर आधारित तो चित्रपट होता. त्यातही दिव्याच्या ज्योतीबाबतचं वर्णन ऐकलं आणि पुन्हा मनात खटक बसली. तेव्हा मित्रांनी सहज म्हणलं, शांताराम, तुला इतकं वाटतंय तर तूच का नाही लिहित यावर? हीच ती त्या क्षणाची ठिणगी होती. अभ्यासाच्या गर्द वेळेत देखील मनातल्या भावना पक्क्या झाल्या आणि त्याच दिव्याच्या ज्योतीवर, त्या ज्योतीत होरपळणाऱ्या पतंगावर त्यांनी कविता लिहिली, का उगा पतंगा जाळसी. ही कविता त्यांच्या लेखणीचा उगम होता. रजनीगंधाची
श्रोतेहो, 1985मध्ये शांताराम नांदगावकर यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक लढली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गीतलेखनाच्या समृद्धतेनं ठसा उमटवल्यानंतर शांताराम नांदगावकर यांची वाटचाल हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीकडेही सुरू झाली. त्यांच्या प्रतिभेची किरणं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागली. अशी नांदगावकरांची लेखणी ही शब्दांची दुनिया सजवणारी लेखणी होती. 11 जुलै 2009 म्हणजे आजच्याच दिवशी मुंबईमध्ये त्यांची लेखणी कायमची विसावली. पण त्यांची गीतं, त्यांच्या कवितेतील जादू आणि त्यांच्या लेखणीचा सुवर्णस्पर्श अजूनही रसिकांच्या मनात तितकाच जिवंत आहे. ज्येष्ठ कविवर्य शांताराम नांदगावकर यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी हिंदवी परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम. त्यांची गाणी याचा आस्वाद आपण नेहमीच घेत राहू. असाच यावा पहाट वारा, असाच यावा पहाट वारा, जसा वितळतो फारच पाणी सूर मुलायम, फारच पाणी सूर मुलायम, असाच निखळत यावा, असाच यावा पहाट वारा. अस्मानाला असा चढावा कैफ सातरंगाचा, अस्मानाला असा चढावा कैफ सातरंगाचा, मावळतीला चंद्र झुकावा, मावळतीला चंद्र झुकावा, जरा फिकट अंगाचा, हळव्या पानातून मोहरत, हळव्या पानातून मोहरत, मोहक गंध फुलावा, असाच यावा पहाट वारा. भरून यावा कंठ खगांचा, भरून यावा कंठ खगांचा, आणि फुटावे गाणे हो, भरून यावा कंठ खगांचा, आणि फुटावे गाणे. भावी मन कुणी कोकिळा, भावी मन कुणी कोकिळा, त्यांच्या मधुर स्वराने ओंकारातून असा ओघळत, ओंकारातून असा ओघळत, शब्द प्रीतीचा यावा, असाच यावा पहाट
अशी रेखावी प्रशांततेवर स्मिताची रेघ अशी रेखावी मिठीतले क्षण दिसीत टिपण्या मिठीतले क्षण दिसीत टिपण्या तू मज जवळ असावी लाज लागुनी असा फुलोरा लाज लागुनी असा फुलोरा वेलीवर लहरावा असाच यावा पहाटवारा झुळझुळणाऱ्या निर्झरींची चरणगती तुझ्यावी झुळझुळणाऱ्या निर्झरींची चरणगती तुझ्यावी मला पाहण्या तुझी लोचने मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी तव अधरातील मरंद माझ्या तव अधरातील मरंद माझ्या ओठावर उतरावा असाच यावा पहाटवारा जसा वितळतो असाच यावा पहाटवारा. आणि त्यांच्या लेखणीच्या त्यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या वरून त्यांचीही आठवण आपल्या मनात कायम कोरली जाईल असे शब्दांचे धनी शांताराम नांदगावकर. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आत्ता आपण ऐकत होतो एक विशेष कार्यक्रम शब्दांचे धनी शांताराम नांदगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त. हा त्यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या आणि कवितांच्या तसंच त्यांच्या जीवन प्रवासाचा विशेष आढावा घेणारा कार्यक्रम. श्रोतेहो, आज या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. मी शेखर कुलकर्णी आपली रजा घेतो पुन्हा आपल्याला भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शब्दांचे धनी शांताराम नांदगावकर हा कार्यक्रम आपण ऐकलात हिंदवी रेडिओ 89.6 वरून.